नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, काल आपण आपल्या चॅनलवर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळा स्तरावर आपल्याला जे मूल्यमापन फाईल तयार करायची आहे ती फाईल आपण कशा पद्धतीने तयार करायची याची माहिती सविस्तरपणे जाणून घेतलेली होती। आपल्या बऱ्याचशा बांधवांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि बऱ्याच जणांचे त्यावर कमेंट सुद्धा आलेले होते की सर त्यामध्ये आपल्याला त्या जे आपण फाईल तयार केलेली आहे त्याची आपल्याला PDF कशी तयार करायची किंवा त्याची प्रिंट वगैरे कशी काढायची। तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला काही नवीन बदल करून ती फाईल आपण कशी तयार करायची आणि त्याची प्रिंट कशी काढायची, त्याची PDF कशी तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम marathishada.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळा स्तरावर आपल्याला जी मूल्यमापन फाईल तयार करायची आहे ती नवीन बदलासह कशी तयार करायची, कालच्या व्हिडिओमध्ये जे काही राहिलेलं होतं किंवा ज्या काही गोष्टी त्यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहे त्या मी आपल्याला सांगणार आहे। सोबतच आपण जे फाईल तयार करणार आहोत त्याची जर आपल्याला PDF तयार करायची असेल तर ती आपण कशी तयार करायची किंवा त्याची आपण प्रिंट कशी काढायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी फाईल बघितलेली होती, आता या फाईलमध्ये काही नवीन माहिती जी आहे ती मी ॲड केलेली आहे आणि ती माहिती ॲड केल्यानंतर ही फाईल आता मी आपल्याला दाखवणार आहे आणि जे माहिती मी ॲड केलेली आहे मित्रांनो ती आपण कशी काढायची ते सुद्धा मी व्हिडिओच्या समोर आपल्याला सांगणार आहे। तर महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। तर बघा, ही जी फाईल आपण तयार केलेली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान शाळा मूल्यांकन फाईल आणि शाळेचं नाव खाली लिहून घेतलेलं होतं। तर पहिल्या पेजवर मित्रांनो काल त्या उपक्रमाची माहिती होती, परंतु आता आपल्याला जे पोर्टलवर आपण माहिती भरलेली आहे मित्रांनो ती जी माहिती आहे ती अशा पद्धतीची तिथे आपल्याला दिसणार आहे त्या पोर्टलवर आणि तिथे डाटा इज फायनलाइज म्हणून लिहून असणार आहे। तर मित्रांनो, ते जे पेज असणार आहे त्या पोर्टलवरचे ते आपल्याला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे। तर बघा, मी ते प्रिंट काढून घेतलेली आहे। तर हे जे आहे माहिती त्या पोर्टलची आहे आणि त्याची संपूर्ण जे आपण माहिती भरलेली आहे त्याची आपण प्रिंट काढून घ्यायची आहे अशा पद्धतीनं। तर बघा, जवळपास 5 ते 6 पेजेसची हे प्रिंट निघणार आहे। तर हे पहिलं पेज आहे त्यामधलं। तर संपूर्ण जे आपण माहिती भरली आहे संपूर्ण उपक्रमाची 100 मार्काची, तर त्या संपूर्ण पेजेस आपल्याला प्रिंट करायचे आहे आणि ते सुद्धा या फाईलला जोडायचे आहे। तर काल ही अपडेट राहून गेलेली होती काही कारणास्तव। तर बघा, हे पेज जोडल्यानंतर आपण जी माहिती तयार केलेली आहे ती अशा पद्धतीने दिसणार आहे इथे। हे संपूर्ण फाईल मग जशीच्या तशीच असणार आहे। तर मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच आपल्या बांधवांचे कमेंट्स आलेले आहे की सर आपण जे फाईल तयार करत आहोत याची PDF कशी तयार करायची। तर मित्रांनो, PDF कशी तयार करायची याचे तर ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, परंतु ही जी फाईल आहे याची स्वतंत्र PDF आपण तयार करताना मी एक सेपरेट व्हिडिओ आज सायंकाळी टाकणार आहे। तर तो व्हिडिओसुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। याच व्हिडिओमध्ये मित्रांनो ती जर आपण PDF तयार केली खूप मोठा व्हिडिओ होणार आहे। तर काही माहिती पुन्हा आपल्याला समोर बघायची आहे या फाईल संदर्भात। तर बघा, फाईल संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये जी माहिती बघितली त्यामध्ये काही माहिती आता आपण ॲड केलेली आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं असेल। तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ही आपण कशा पद्धतीने तिथून काढायची, त्याची प्रिंट कशी काढायची हे आता मी आपल्याला समोर सांगणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे। तर मित्रांनो, जर आपण कम्प्युटरवरून काम करत असाल तर बघा अशा पद्धतीची आपण फाईल तयार करायची आहे। तर बघा, मी वर्ड शीटमध्ये हे फाईल तयार केलेली आहे काल जी आपल्याला फाईल दाखवलेली आहे मी। तर ती जी फाईल आहे ही कम्प्युटरमध्ये अशा पद्धतीची आपल्याला दिसणार आहे। तर ही जी फाईल आहे मित्रांनो याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। प्रिंट काढणं अगदी सोपी आहे। तर बघा, ही जी फाईल आहे जवळपास 23 ते 24 पेजची आहे, कालच आपण पाहिलेली होती आणि आजसुद्धा बघितलेली आहे। यामध्ये काही माहिती आपण ॲडसुद्धा केलेली आहे। तर बघा, ही जी माहिती आहे तर काही जणांचे कॉमेंट्स आलेले होते की याची प्रिंट कशी काढायची। जर आपण कम्प्युटरवर काम करत असाल तर आपल्याला या गोष्टी माहिती असेल। तर बघा, आता याची प्रिंट काढण्यासाठी आपल्याला इकडे डाव्या बाजूला जे फाईलचं बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथून आपल्याला याची PDF जे प्रिंट आहे ती काढता येणार आहे। तर मित्रांनो बघा, आपण वर्डशीटमध्ये अशा पद्धतीची फाईल तयार जर
करून घेतली तर खूप सुंदर आपली जे फाईल आहे ते तयार होणार आहे. तर बघा, प्रिंट काढण्यासाठी इकडे फाईल जे आहे लिहून त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बरेचसे ऑप्शन येणार आहेत सेव्ह वगैरे करण्यासाठी. तर त्यामध्ये प्रिंटचं सुद्धा ऑप्शन असणार आहे. तर बघा, इथे एक प्रिंटचं ऑप्शन आपल्याला मिळणार आहे आणि इथून आपल्याला ही जी पूर्ण आपली फाईल आहे जी आपण तयार केलेल्या वर्डशीटमध्ये त्याची प्रिंट काढता येणार आहे. तर बघा, प्रिंटवर मी क्लिक करून घेतो. त्यावर क्लिक केल्यानंतर तिथे बघा प्रिंटचं ऑप्शन येणार आहे. जर आपल्याकडे प्रिंटर जोडलेलं असेल आपल्या कम्प्युटरला तर तिथून आपली अगदी सहजपणे जे प्रिंट आहे ती काढता येणार आहे. आता मित्रांनो, आपण यामध्ये जे 5 ते 6 पेज जोडलेले आहे, जे ऑनलाईन माहिती केलेली होती त्याची प्रिंट काढण्यासाठी बघा आपल्याला स्कूल पोर्टलवर जावं लागणार आहे. स्कूल पोर्टलवर मी आलेलो आहो आणि इथे आल्यानंतर आपल्याला अगोदर आपली शाळा जी आहे ती लॉग इन करून घ्यायची आहे. लॉग इन केल्यानंतर बघा, आता मी इथे पासवर्ड ID आणि पासवर्ड टाकलेला आहे. लॉग इन सक्सेस म्हणून आलेला आहे, म्हणजे हे लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ते टॅब आहे, त्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि आपली माहिती भरली असेल तर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. डाटा इज फायनलाइज म्हणून तिथे लिहून आहे. तर मित्रांनो, हे जे आहे हा डाटा, हे जे पेज आपल्याला दिसत आहे याची आपल्याला प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंटसुद्धा या फाईलला जोडायची आहे. तर ही नवीन अपडेट आहे या मूल्यांकन फाईलमध्ये. तर सुरुवातीला मी या व्हिडिओच्या सांगितलेलं आहे आपल्याला. तर बघा, आता या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला अगदी सहजपणे याची प्रिंट काढता येणार आहे. फक्त आपल्याला Ctrl+P करून घ्यायचं आहे आणि ते प्रिंटचं ऑप्शन तिथे येणार आहे. तर बघा, आता अशा पद्धतीचं हे जे पेज आपल्याला दिसत आहे, हा जो इंटरफेस दिसत आहे याची आपल्याला प्रिंट काढायची आहे. जवळपास 5 ते 6 पेजेस निघणार आहे मित्रांनो. तर Ctrl+P करा आणि तिथे प्रिंटचं ऑप्शन येणार आहे. तर बघा, Ctrl+P केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. इथून आपल्याला संपूर्ण त्याची जी प्रिंट आहे ती काढता येणार आहे अगदी सहजपणे. तर मित्रांनो, आपण कॅम्प्युटरवर काम करत असाल तर आपल्याला या सर्व गोष्टी माहिती असेल. जर आपण मोबाईलवरून जर करत असाल तर आपण याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर त्याची PDF तयार करून प्रिंट काढून घ्या. तर PDF कशी तयार करायची याचा व्हिडिओ आपण समोर बघणार आहोत. संपूर्ण जी फाईल आहे त्याची मी PDF आपल्याला तयार करून दाखवणार आहे आणि पूर्ण लाईव्ह दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण त्या पोर्टलवर जे आपण माहिती भरलेली आहे त्याची आपण प्रिंट काढत आहोत आता. तर बघा, हे मी कलर ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. इथे कलरमध्ये मी त्याची प्रिंट काढणार आहे आणि जवळपास 6 पेज तिथे येणार आहे. तर बघा, आता इथे फक्त प्रिंटचं तिथे जे टॅब आहे त्यावर क्लिक करून ही प्रिंट जी आहे ते अगदी सहजपणे निघणार आहे आणि ही प्रिंट आपल्याला तिथे जोडून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळा स्तरावर जे आपल्याला मूल्यमापन फाईल तयार करायची आहे त्यामध्ये काही नवीन गोष्टी ॲड कशा करायच्या किंवा कोणत्या गोष्टी ॲड करायच्या याची माहिती बघितली. सोबतच आपण त्याची प्रिंट कशी काढायची आणि त्याची जे आपण फाईल तयार करत आहोत त्याची PDF आपण कशी तयार करायची याची माहिती आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे. बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट्स होते, त्यामुळे हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.